नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 राज्य शासन. राज्य शासन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 असा आहे, औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 52. 52 दरवाजांचे शहर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले. मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 असा आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो श्री वि स पागे. वि स पागे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 असा आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सरदार पटेल. सरदार पटेल हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 असा आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7 असा आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नारायण लोखंडे. नारायण लोखंडे हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इन्क्रिप्शन. इन्क्रिप्शन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते. ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 SMTP. SMTP हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 असा आहे, हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर लिहिले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 महर्षी कर्वे. महर्षी कर्वे हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11 असा आहे, तापी नदीचा उगम कोठे झाला. तापी नदीचा उगम कोठे झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मुलताई. मुलताई हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 असा आहे, लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात. लेसरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लिडार. लिडार हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 असा आहे, 95वे अभा मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते. 95वे
अभा मराठी साहित्य संमेलन 2022चे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उदगीर. उदगीर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 14 असा आहे, ॲटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? ॲटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 जिलेटिन. जिलेटिन हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 15 असा आहे, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? राजीव गांधी खेल रत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 16 असा आहे, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नागपूर. नागपूर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 17 असा आहे, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नाशिक. नाशिक हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 18 असा आहे, सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे, घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? घरचा पुरोहित हे पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भास्करराव जाधव. भास्करराव जाधव हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 असा आहे, सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? सालबर्डी हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अमरावती. अमरावती हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 21 असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 शाहिस्ते खान. शाहिस्ते खान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 असा आहे, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 वली पर्वत. वली पर्वत हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 23 असा आहे, मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोणी प्रसिद्ध आहे? मोनालिसा व द लास्ट सपर या अजरामर चित्रकृतीसाठी कोण प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 लिओनार्डो द व्हिन्सी. लिओनार्डो द व्हिन्सी हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 असा आहे, शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? शिकानसेन ही रेल्वे प्रणाली कुठल्या देशातील आहे? तर या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जपान. जपान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे, नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? नाच रे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 त्र्यंबा ठोंबरे. त्र्यंबा ठोंबरे. पर्याय क्रमांक 2 विदा करंदीकर. विदा करंदीकर. पर्याय क्रमांक 3 बाभ बोरकर.
बाब बोरकर. पर्याय क्रमांक 4 गदी माडगुळकर. गदी माडगुळकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 गदी माडगुळकर. गदी माडगुळकर हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.